मुळातच या राज्यामध्ये विरोधक ठेवायचाच नाही असा सरकारचा घाट आहे. त्याच्यासाठी 4-2 भिकारचोट सोडलेली येतं. काल एक जण बकवास करत होता दलिंदर, अरे 2 मारावे वाटले, आई शपथ सांगतो, नाव घेतलं लय बुडाला आग लागल, घेणार नाही, तुम्हाला समजून गेला असेल. लाजा वाटत नाहीत का तुम्हाला बोलत असताना? लाजा. अरे जनाची नाही मनाची तरी ठेवा ना. कोणीतरी शेतकऱ्यांसाठी लढत असताना तो स्टंट कसा असू शकतो? वाटोळं झालंय शेतकऱ्यांचं. कोणत्याही योजनेला निधी नाहीये, फंड नाहीये. सर्वसामान्य शेतकऱ्याच्या आता पेरण्या तोंडावरती आहेत, बियाणं व्यवस्थित उपलब्ध नाहीये. या वर्षी तर दुष्काळाचं सावट आहे. खुद मुख्यमंत्रीच म्हणताय की 1950 सारखा दुष्काळ पडणार आहे जणू. मग याच्यामध्ये शेतकरी कसा जगणार नेमका? त्याच्या डोक्यावरती कर्जाचा डोंगर असताना तो सर्वाइव्ह कसा करणार, जगणार कसा, आणि तो पुढे त्याचं कुटुंब कसं जगवणार, हा प्रश्न आहे शेतकऱ्यांच्या पुढं. काही नसतंय, सर्वसामान्य शेतकऱ्याच्या हातामध्ये काही सुद्धा नाहीये. बियाण्यांपासून ते विक्रीपर्यंत सगळं काही सरकार ठरवणार, आणि ज्या वेळेस माल येतो त्यावेळेस पण त्याचा भाव बी सरकार आणि आडते व्यापारी ठरवणार. शेतकऱ्याच्या हातामध्ये धतुरा कायमस्वरूपी तेच लागत आलंय. सर्वसामान्य शेतकऱ्यांना लुटायचं काम इथलं सरकार करत असताना आपण शांत बसून चालणार नाही. माझी त्या सर्व महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना विनंती आहे, आज आमदार रोहितदादा पवारांच्या पाठीमागे उभा राहावं लागेल. 3 दिवसापासून पोटात अन्नाचा कण नाहीये. हे आपल्यासाठीच चालू आहे. जर माफी झाली तर ते सगळे 36,000 शेतकरी त्या निकषांमध्ये बसणार आहेत. त्या 36 लाखांपैकी कमीत कमी 36,000 तरी इथं दिसायला पाहिजेत. ज्याच वेळेस इथल्या सरकारवरती दबाव बसणार आहे. माझी महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे, कुठं बी असा पण पंढरपुरात दिसा. आजपर्यंत तुम्ही वारकरी बनून इथं आला होतात, आता एकदा शेतकरी बनून पंढरपुरात यायची वेळ झाली आहे. आमदार रोहितदादा पवारांचे हात बळकट करायची वेळ झाली आहे. हे तुमच्यासाठी चालू आहे फक्त. याच्यामध्ये कोणता स्वार्थ, कोणता स्टंट किंवा अजून काही नाहीये. मुळातच या राज्यामध्ये विरोधक ठेवायचाच नाही असा सरकारचा घाट आहे. त्याच्यासाठी 4-2 भिकारचोट सोडलेली येतं. काल एक जण बकवास करत होता दलिंदर, अरे 2 मारावे वाटले, आई शपथ सांगतो, नाव घेतलं लय बुडाला आग लागल, घेणार नाही, तुम्हाला समजून गेला असेल. लाजा वाटत नाहीत का तुम्हाला बोलत असताना? लाजा. अरे जनाची नाही मनाची तरी ठेवा ना. कोणीतरी शेतकऱ्यांसाठी लढत असताना तो स्टंट कसा असू शकतो? आम्ही तर तुमच्या सरकारमध्ये घेतलेल्या त्या कडूला बी पाठिंबा दिला होता ना. निघाला भिकारचोट, आम्ही काय करावं त्याला? शेतकऱ्यांच्या जीवावरती पोळी भाजणारी माणसं अशीच असतात. पण इथं नाहीये ना तसं. मागचा जर विचार केला तुम्ही तर कांदा आंदोलनामध्ये शेतकऱ्यांचा फायदा झाला दादांनी आंदोलन केल्यानंतर. मग या आंदोलनाचा पण फायदा शेतकऱ्यांना होणार आहे, हा विश्वास आहे आम्हाला. आणि आम्हाला माहिती आहे की हे स्वाभिमानाचं रक्त आहे, हे शेतकऱ्यांसाठी लढणारं रक्त आहे. म्हणून आमचा जाहीर पाठिंबा दादाला आहे. आता माघार नाही. जोपर्यंत या 2 जाचकाठी सरकार रद्द करत नाही, जोपर्यंत सरसकट सर्व शेतकऱ्यांना 2 लाखांपर्यंत कर्जमाफी सरकार देत नाही, तोपर्यंत आम्ही माघार घेणार नाही. आता आम्ही शांततेमध्ये आहोत. आता आम्ही शांत बसून आहोत. याचा अर्थ असा नाही की आम्ही शंड आहोत. आम्हाला लढायचंही माहितीये. छत्रपती शिवरायांचा वारसा सांगतो आम्ही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान, त्यांनी दिलेलं सगळं साहित्य वाचून इथं अन्यायाविरुद्ध लढणारे हात आहेत आमचे. सर्वसामान्य शेतकरी शिक्षित नसला, पाठीमागे असला तरी त्याला लढायचं कसं हे माहिती आहे. आम्ही लढणार, तोपर्यंत लढणार जोपर्यंत शेतकऱ्यांना त्यांचा हक्क भेटणार नाही. आम्ही लढत राहणार, शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहणार. उद्ध्वस्त व्हायला लागली आहे शेती, उद्ध्वस्त व्हायला लागलाय शेतकरी, आणि उद्ध्वस्त व्हायला लागलेत शेतकऱ्यांची कुटुंब. आमच्या शेतीवरतीच आमची लेकरं मोठी होतात, शाळा शिक्षण घेतात. पण नाही, बाकी काही असेल, फक्त आणि फक्त शेतकऱ्यांचं रक्त पिण्याचं काम इथलं सरकार करत असेल तर यांना धडा शिकवायची वेळ आली आहे. आणि माझी त्या प्रत्येक स्टंट म्हणणाऱ्या भिकारचोटाला विनंती आहे, त्या आझाद मैदानामध्ये लोळत असताना आम्ही बघितले डुकरावानी. तुझे कसले स्टंट होते आम्हाला बी माहिती आहे.
आणि जर लईच हिंमत आहे तर माझा पट्ट्याचा आता चॅलेंज आहे, 15 दिवस तू शेतकऱ्यांसाठी उपाशी राहा, तेव्हाच तू आम्ही समजू की तू बी शेतकऱ्याची औलाद आहे, तू पण शेतकऱ्यांसाठी लढतोय, तू पण सरकारमध्ये राहून शेतकऱ्यांच्या हक्कासाठी भांडतोय. हाय हिंमत नाही. सत्तेच्या वळचणीला बसणारी ही बांडगुळ कधीच सर्वसामान्य शेतकऱ्यांचं हित बघू शकत नाही. आणि जो शेतकऱ्यांसाठी लढतोय त्यांना पाठीमागं ओढण्याचं काम इथली हीच बांडगुळ करतायत. अजून एक होतं, आमदार रोहित पवार यांचे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठीचं आंदोलन, हक्क आणि संघर्षाचा एल्गार. रोहित पवार यांचं शेतकऱ्यांसाठीचं हे आंदोलन आहे, अन्यायाविरुद्धचा लढाई, शेतकऱ्यांच्या हक्कासाठी लढाई. हे आंदोलन उपोषण पंढरपूरमध्ये सुरू आहे. संघर्षाची हाक देण्यात आली आहे. हे स्वाभिमानाचं रक्त आहे, हे शेतकऱ्यांसाठी लढणारे रक्त आहे. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आम्ही माघार घेणार नाही, असं यावेळेस रविराज साबळे म्हणतात. तर मंडळी, लोकशाही वाचवा, दुष्काळ निवारण करा, शेतकऱ्यांची एकजूट दाखवून द्या आणि सरकारचा निषेध करा, अशा प्रमुख मागण्या रविराज साबळेंनी या ठिकाणी मांडल्यात. 2 लाखांपर्यंतची सरसकट कर्जमाफी त्वरित झाली पाहिजे आणि त्वरित अंमलबजावणी झाली पाहिजे. मदतीसाठी लावलेल्या जाचक अशा अटी या त्वरित शिथिल झाल्या पाहिजे. 36 लाख शेतकऱ्यांनी एकत्र येण्याचं आव्हान. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर बियाणं आणि निधीची उपलब्धता होत नाहीये. 3 दिवसांपासून अन्न त्याग उपोषण हे या ठिकाणी पवारांचं सुरू आहे. सर्वसामान्य शेतकऱ्यांचा न्याय आणि यासाठी रविराज साबळे यांनी बुलंद केलेला हा आवाज आज पंढरपुरामधनं ऐकायला मिळाला. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी आणि सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांविरुद्ध आमदार रोहित पवार यांनी पुकारलेल्या आंदोलनामध्ये रविराज साबळे यांनी हे भाषण केलं. शेतकऱ्यांची दयनीय अवस्था आणि संघर्षाची गरज असल्याचं ते या ठिकाणी म्हणतात. विस्तृत असे मुद्दे या ठिकाणी त्यांनी मांडलेत. त्यामध्ये शेती क्षेत्रातील संकट, सरकारी अनास्था, राज्यातील सध्याची परिस्थिती ही अतिशय गंभीर बनत चालली आहे. पाऊस येत नाहीये, सरकार विरोधकांना संपवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप रविराज साबळेंनी केला. सध्या शेतकरी दुष्काळाच्या सावटाखाली जगतोय. पाण्याची टंचाई आहे, बियाण्यांची टंचाई आहे, निधीचा अभाव आहे, पेरण्या संकटात आहे. 1950 सारखा भीषण दुष्काळ पडण्याची शक्यता आहे आणि सरकार केवळ घोषणाबाजी करत आहे. बियाण्यांच्या खरेदीपासून ते शेतमाल विक्रीपर्यंत सर्व नियंत्रण सरकार आणि व्यापाऱ्यांच्या हातात देऊन ठेवलंय. सरकारच्या पदरी केवळ निराशा आहे. व्यापाऱ्यांकडनं शेतकऱ्यांसमोर मोठे मोठे आव्हानं उभे राहिले आहेत. 1950 मध्ये जसा भीषण दुष्काळ पडला होता तसं सावट या वर्षी आहे. उत्पन्नापेक्षा कर्जाचा डोंगर शेतकऱ्यांवर मोठा होतोय. भाव ठरवण्याचे अधिकार केवळ सरकार आणि व्यापाऱ्यांकडे आहेत. रोहित पवारांचं उपोषण आणि जनशक्तीचं आवाहन आहे. रोहित पवार यांनी गेल्या 3 दिवसांपासून अन्न त्याग करून शेतकऱ्यांसाठी लढा सुरू केला. हे आंदोलन कोणताही स्टंट नसून ते शेतकऱ्यांच्या अस्तित्वाची लढाई आहे. पंढरपूर येथे होणाऱ्या या आंदोलनात किमान 36,000 शेतकऱ्यांनी एकत्र येऊन सरकारवर दबाव आता निर्माण करण्याची आवश्यकता आहे. आणि यापूर्वी कांदा आंदोलनात मिळालेल्या यशाचा दाखला त्यांनी यावेळेस दिला. या आंदोलनातूनही शेतकऱ्यांना न्याय मिळेल असा विश्वास रविराज साबळे यांनी व्यक्त केला. आपल्याला संघर्षाचा वारसा आणि अंतिम मागण्या. हे आंदोलन शांततेच्या मार्गाने जरी सुरू असलं तरी अन्याय सहन केला जाणार नाही असा इशारा रविराज साबळेंनी दिला. छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचा वारसा आम्हाला आहे. शेतकरी आपल्या हक्कासाठी लढण्यास सज्ज आहेत. जोपर्यंत सरकार जाचक-अटी रद्द करत नाही आणि सरसकट कर्जमाफी देत नाही तोपर्यंत माघार आम्ही घेणार नाही असा निर्धार रविराज साबळेंनी व्यक्त केला. आंदोलनाच्या प्रमुख मागण्या: सरसकट कर्जमाफी झाली पाहिजे, जाचक अटी रद्द केल्या गेल्या पाहिजे. सलग 3 दिवस रोहित पवारांनी अन्नत्याग केला. 36,000 शेतकऱ्यांनी पंढरपूरमध्ये एकत्र आलं पाहिजे.
कर्जमाफीची मर्यादा 1.5 लाखांपासून 2 लाख सरसकट कर्जमाफी झाली पाहिजे. तर महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्यांनी रोहित पवार यांच्या समर्थनार्थ पंढरपूर या ठिकाणी एकत्र आलं पाहिजे. सरकारने शेतकऱ्यांवरील 2 जाचकाठी तातडीनं रद्द केल्या पाहिजे. सर्व शेतकऱ्यांना 1.5 लाखांपर्यंत सरसकट कर्जमाफी ही जाहीर झालीच पाहिजे. तर हे आंदोलन केवळ राजकीय नसून शेतकऱ्यांच्या जगण्याच्या हक्कासाठी पुकारलेला एल्गार आहे. रोहित पवारांच्या नेतृत्वाखाली या संघर्षाला जनसामान्यांचा पाठिंबा मिळणं आवश्यक आहे आणि सरकारला धोरणात्मक बदल करण्यास भाग पाडणं हा या आंदोलनाचा मुख्य उद्देश असल्याचं रविराज साबळे म्हणतात. मंडळी, याबद्दल तुमचं मत काय? तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये नोंद करा. व्हिडिओ आवडला तर शेअर जरूर करा.